जनशक्ती न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भिलवडी व आष्टा येथील सायकलिस्ट अयोध्येत सुखरूप पोहोचले। द जनशक्ती न्यूज साठी खास प्रतिक्रिया। भिलवडी आणि आष्टा येथून अयोध्या दर्शनासाठी निघालेल्या सायकलिस्ट मंडळींनी आज अयोध्येत यशस्वी प्रवेश केला असून सर्वजण सुखरूप पोहोचल्याची माहिती समोर आली आहे। सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि शिस्तीच्या बळावर या सायकलिस्टनी शेकडो किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला। स्थानिक पातळीवर आणि सोशल मीडियावर या उपक्रमाचं मोठं कौतुक होत आहे। सहभाग घेतलेल्या सायकलिस्टांनी आपल्या द जनशक्ती न्यूज चॅनलसाठी खास प्रतिक्रिया पाठवल्या आहेत। त्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पहा। आष्टा भिलवडी ते अयोध्या सायकल प्रवास 11 दिवसांच्या खडतर सायकल प्रवासानंतर आता आम्ही अयोध्येमध्ये पोहोचलेलो आहोत। आमचं खूप सुंदर स्वागत भगवान ऋषभदेव दिगंबर जैन मंदिर बडे बाबा बडी मूर्ती या ठिकाणी झालेला आहे। तिलक करून खूप सुंदर स्वागत इथे झालेलं आहे। ह्या जेवढ्या 11 दिवसाच्या प्रवासात आम्हाला जेवढे कष्ट पडले होते ते इथल्या स्वागतानं आमचा सगळं हार दिला झालाय आणि आमचं मन प्रफुल्लित झालंय। ह्या वातावरणात प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीच्या वातावरणात एक वेगळंच चैतन्य आम्ही इथं अनुभवलेलं आहे। इथल्या लोकांमध्ये वेगळंच प्रेम आहे आणि या सायकल प्रवासादरम्यान 1800 किलोमीटर रोज 11 दिवस 150 किलोमीटर याप्रमाणे इथं आलेलो आहे। काल आमचं नशिबानं गंगा स्नान झालेलं आहे, गंगा आरती मिळाली आहे आणि आज आम्हाला इथं माताजींचं ज्ञानमती माताजींचं पण आलेल्या दर्शन झालेलं आहे। एवढ्या चांगल्या वातावरणात आम्ही इथं आलेलो आहोत। त्या सायकलिंगमध्ये आम्हाला खूप वेगवेगळे अनुभव आले। काही अनुभव आमचे सायकलिस्ट तुमच्याशी शेअर करतील। सर बोला। ही जी आमची सायकल यात्रा नियोजनापासून आता ह्या संपलेल्या क्षणापर्यंत या यात्रेदरम्यान अनेक समस्यांना अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागलं, परंतु श्री प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादामुळे त्यांच्यावर असणाऱ्या आमच्या भक्तीमुळे श्रीरामानेच आम्हाला मार्ग दाखवला आणि आम्ही सर्वजण सुखरूपपणे या ठिकाणी येऊन पोहोचलो। या यात्रेच्या पाठीमाग असणाऱ्या भिलवडीकर, आष्टेकर, आमचे सर्व हितचिंतक, आमचे कुटुंबीय यांच्या ज्या शुभेच्छा होता त्या शुभेच्छामुळेच आम्हाला इथपर्यंत येता आलं। धन्यवाद। या आमच्या सायकल प्रवासासाठी आम्हाला जे सहकार्य केले, आजची आमची जर्सी आहे युनिक ऑटो पंप, त्यांचे आता खिलारी साहेब सुद्धा आमच्याशी ऑनलाईन इथं आहेत, आमच्याशी बोलतायत, आम्हाला शुभेच्छा देत आहेत। त्यांच्या शुभेच्छानं हा प्रवास खूप चांगला झालाय। या सायकल प्रवासाच्या जर्नीमध्ये चितळे डेअरी, काकासाहेब चितळे फाउंडेशन, त्यांचे सहकार्य संचालक गिरीदादा चितळे, मकरंदादा चितळे यांच्या शुभेच्छा, त्यांचा वरचेवर आम्हाला फॉलोअप असायचा की प्रवासात काही अडचणी आहेत का, प्रवास कसा चालू आहे। त्याचप्रमाणे राजाराम स्पोर्ट्स मालाचे मालक सुद्धा आमच्याशी काल व्हॉट्सअपवरती डायरेक्ट बोलले, आमची विचारपूस केली। ही जी ऊर्जा आहे भिलवडीकरांची, रोज प्रचंड फोन की कुठं आहात, काय करताय, बऱ्याच जणांचे आम्हाला फोन अटेंडही करता येईल नाहीत ना। एवढ्या सगळ्या लोकांच्या प्रेमाच्या यावरती आम्ही आज इथे पोहोचलेलो आहोत। आज हा छोटासा मेसेज, आम्ही खूप सुखरूप आहोत, आनंदी आहोत आणि खूप चांगला प्रवास करून आज आम्ही इथं आलेलो आहोत। थँक्यू। जय श्रीराम। जय श्रीराम।